नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. दरवर्षी आपण 10वीचा निकाल लागल्यानंतर आपण इयत्ता 11वी मध्ये प्रवेश घेतो. यंदा मात्र एक महत्त्वाचा बदल झाला आहे. यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात 11वीचा प्रवेश फक्त ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 11वीचा ऑनलाईन प्रवेश कशा पद्धतीने करायचा, 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कशी असते, कोणते कागदपत्र लागतात, त्याचबरोबर रजिस्ट्रेशन कसे करायचे, कॉलेज रेफरन्स कसा द्यायचा, त्यानंतर आणि फीस किती लागते. ही संपूर्ण प्रक्रिया 4 टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये विद्यार्थी रजिस्ट्रेशन, त्यानंतर विद्यार्थी रजिस्ट्रेशन दिनांक 19 मे पासून चालू झालेली आहे आणि ती 28 मे पर्यंत शेवटची तारीख आहे. यामध्ये हे बघा विद्यार्थी मित्रांनो, 19 आणि 20 तारखेला तुमचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर ते फक्त रफ रजिस्ट्रेशन होणार आहे. खरं रजिस्ट्रेशन हे 21 तारखेपासून चालू होणार आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी विद्यार्थ्यांना 10वीचा सीट नंबर आणि मोबाईल नंबर वापरून वेबसाईटवर लॉग इन करावे लागते. त्यातून एक लॉग इन आय डी आणि पासवर्ड तयार होतो. या लॉग इन आय डी आणि पासवर्डचा वापर करून आपण पुढील प्रक्रिया पूर्ण करायची. पुढे अशा पद्धतीने तुमच्या समोर ते आय डी तयार झाल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या समोर वरती मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर स्पेस येतो. त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे माहिती विचारण्यात येते की तुम्ही कुठल्या विभागातून आहात, फ्रेशर आहात का, कुठला बोर्ड होता तुमचा, त्यानंतर तुमचा सीट नंबर, मोबाईल नंबर, वर्ष, कोणत्या वर्षी तुम्ही पास झाला, ईमेल आय डी आणि सिक्युरिटी एक प्रश्न विचारला जातो. त्या प्रश्नाचा सुद्धा आपल्याला आन्सर द्यायचा आहे आणि आपली आय डी आणि पासवर्ड तयार होतो. टप्पा दुसऱ्यामध्ये अर्ज भरणे. तारीख 19 मे ते 28 मे सांगितलं तुम्हाला. मेन तारीख 21 ते 28 मे पासून चालू होणार आहे. रजिस्ट्रेशन लगेच पूर्ण फॉर्म भरावा लागतो. यात तुमची संपूर्ण माहिती भरावी लागते, जसे की तुमचे नाव, त्याचबरोबर आई वडिलांचे नाव, पत्ता आणि त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे किंवा फी भरणे, हे सगळे तुम्हाला त्यामध्ये माहिती भरावी लागते. त्यानंतर माहिती भरल्यानंतर फॉर्म लॉक करायचा असतो. त्यानंतर त्याची प्रिंट काढून ठेवावी लागते. ही सगळी माहिती भरली की खाली आपलं फॉर्म लॉक करायचं ऑप्शन असतं. ते फॉर्म आपल्याला लॉक करायचं आहे. फॉर्म लॉक केल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारची माहिती एडिट करता येत नाही किंवा चेंज करता येत नाही. आणि फॉर्म भरल्यानंतर आपण प्रिंट नक्की काढून घ्यायची मित्रांनो. टप्पा तिसरा, कॉलेजमध्ये रेफरन्स देणे. तारीख 19 मे ते 28 मे 2025. बघा, तुम्हाला कॉलेजमध्ये रेफरन्स सुद्धा याच तारखेमध्ये घ्यायचा आहे. ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्या कॉलेजचे नाव आणि विड्यास क्रमांक माहिती असणे आवश्यक आहे. आणि आपल्याला ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजचा आपल्याला विड्यास क्रमांक आणि त्या कॉलेजचं नाव माहिती असणे आपल्याला गरजेचं आहे. अशा कॉलेज निवडून प्राधान्यक्रम रेफरन्स घ्यावा. एकूण 4 प्रवेश फेऱ्या होतात. याच्यामध्ये 10 कॉलेजची निवडून प्राधान्यक्रम रेफरन्स घ्यावा. 4 प्रवेश फेऱ्या होतात. याच्यामध्ये 4 प्रवेश फेऱ्या होतात. जर पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला नाही तर आपण दुसऱ्या फेरीत अर्ज करू शकतो. लक्षात ठेवा, जर आपल्याला पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला नाही तर आपण दुसऱ्या फेरीमध्ये अर्ज करू शकतो. पहिल्या क्रमांकाचे कॉलेज, आता इथे लक्षात घ्यायचं तुम्हाला अत्यंत महत्वाचं, जर आपल्याला पहिल्या क्रमांकाचे कॉलेज जर मिळाले तर प्रवेश घेणे बंधनकारक आहे. आपल्याला जर पहिल्या फेरीमध्ये पहिल्या क्रमांकाचे कॉलेज जर मिळाले तर आपल्याला तो प्रवेश घेणे बंधनकारक आहे. आपल्याला तो प्रवेश नाकारला जात नाही. जर आपण नाकारल्यास पुढील फेरीसाठी आपण अपात्र ठरतो. लक्षात ठेवायचं. इतर प्राधान्यक्रम असलेल्या कॉलेजसाठी नकार देऊन पुढील फेरीत सहभागी होता येते. आणि इतर फेऱ्यामध्ये जर तुम्ही प्राधान्यक्रम असलेल्या कॉलेजसाठी तुम्ही नकार देऊन पुढील फेरीत सहभागी होता येते. फक्त आपल्याला पहिल्या फेरीत आणि पहिल्या क्रमांकाचे कॉलेज जर मिळाले तर आपल्याला त्या ठिकाणी प्रवेश घेणे बंधनकारक आहे. त्यानंतर तुम्ही कोणत्याही फेरीमध्ये आले तर त्या ठिकाणी तुम्ही कॉलेजसाठी नाकारू शकता, परंतु पहिल्या याच्यामध्ये तुम्ही नाकारू शकत नाही. त्यानंतर चौथा टप्पा, प्रत्यक्ष कॉलेजमध्ये प्रवेश घेणे. ज्या कॉलेजमध्ये जागा मिळाली आहे त्याची अलॉटमेंट लेटर प्रिंट करून घ्या. सर्व मूळ कागदपत्रासह दिलेल्या वेळेत कॉलेजमध्ये जाऊन
प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा, महत्त्वाचे कागदपत्रे, त्याचबरोबर 10वीची गुणपत्रिका, मार्कशीट बघा, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, जात प्रमाणपत्र, लागू असेल तर डोमोसिल निवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, हे सगळे तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन शाळेमध्ये हजर व्हायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण 11वीचं ऍडमिशन कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं हे आजच्या व्हिडिओमधून बघितलं. व्हिडिओ मधली माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. लगेच भेटूया आपण पुढे दुसऱ्या व्हिडिओमध्ये.